हॅलो फ्रेंड्स. सो आता राऊंड टू चा रिझल्ट आलेला आहे, बरोबर आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना कन्फ्युजन आहे की आता राऊंड टू च्या नंतर काय करायचं. सो मी तुम्हाला पहिल्यांदा राऊंड टू चे रूल्स सांगतो, ठीक आहे. सो राऊंड वन आपला झालेला आहे. राऊंड वन मध्ये बऱ्यापैकी कॉलेज विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी बेटरमेंट केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी मुलं म्हणजे 90% मुलं जी आहेत ती मुलं राऊंड टू ला गेली होती आणि त्यांनी राऊंड टू ला ऑप्शन फॉर्म भरला होता. मला वाटतं 99.90% मुलांना राऊंड टू ला अलॉटमेंट झालेली आहे. आता आपण बघूया की हे जे राऊंड टू ला जी मुलं अलॉट झालेली आहेत या मुलांचे काय टाइप्स आहेत. सो पहिल्या टाईपची मुलं आहेत, फर्स्ट टाईपची मुलं आहेत. ही अशी मुलं आहेत की ज्यांना राऊंड वन मध्ये कॉलेज लागलं होतं आणि राऊंड टू मध्ये बेटरमेंट मिळालेली आहे. म्हणजे त्यांना कॉलेज लागलं होतं आणि बेटरमेंट मिळालेली आहे परत, म्हणजे राऊंड टू ला डिफरंट बेटरमेंट कॉलेज मिळालेलं. आता अशा मुलांनी काय करायचंय, तर अशा मुलांनी काय करायचंय, राऊंड वन ला तुम्ही ऑलरेडी 2 स्टेप केल्या होत्या. सेल्फ व्हेरिफिकेशन केलं होतं, बरोबर आहे. आणि सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही काय केलं होतं, 1,000 रुपये म्हणजे नॉट फ्रीज बेटरमेंट या ऑप्शनवर क्लिक केला होता आणि 1,000 रुपये पे केली होती सीट ऍक्सेप्टन्स फी. आणि असं केल्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज सिक्युअर झालं होतं, बरोबर आहे. आता काय झालेलं आहे की तुम्हाला ते कॉलेज जे आहे ते कॉलेजच्या ऐवजी दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे. सो अशा मुलांना काय करायचंय, अशा मुलांनी लॉग इन मध्ये जायचंय. लॉग इन मध्ये गेल्यानंतर त्यांना बेटरमेंटचा ऑप्शन दिसणार आहे, बरोबर आहे. आता बेटरमेंट आणि फ्रीजचा ऑप्शन दिसणार आहे, तर आपण काय करायचं, बेटरमेंट करायचंय, परत 1,000 रुपये भरायचा किंवा सेल्फ व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आपल्याला येणार नाहीये. पण लक्षात घ्या, बेटरमेंट 2 वेळेस करायचंय. म्हणजे पहिल्यांदा एकदा करायचंय ज्यावेळेस जे तुम्ही ऑलरेडी राऊंड वन ला केलं होतं आणि आता राऊंड टू ला पण बेटरमेंट करायचंय. आता इथं सेकंड टाईपची मुलं आहेत, जी एक 50-60 मुलं होती ज्यांना राऊंड वन ला कॉलेज अलॉट झालं नव्हतं, बरोबर आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, लॉग इन मध्ये जायचंय, तिथं जाऊन सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर 1,000 रुपये म्हणजे तिथं बेटरमेंटचा ऑप्शन येतो, तो बेटरमेंटचा ऑप्शन चूज करायचा आहे. आणि बेटरमेंटचा ऑप्शन चूज केल्यानंतर मग तुम्ही काय करायचंय की 1,000 रुपये पे करायचे, म्हणजे एकदाच पे करायचे, राईट. आता थर्ड काइंडची मुलं अशी मुलं आहेत, मला वाटतं की ज्यांना राऊंड वन ला कॉलेज लागलं होतं पण त्यांनी 1,000 रुपये भरले नव्हते, बरोबर आहे. किंवा काहीचे पेमेंट इश्यूज आले होते, तर त्यांची ती राऊंड वन ची सीट गेलेली आहे, राईट. आता त्यांना राऊंड टू ला अलॉट झालेलं आहे, तर हे पण फ्रेश अलॉटमेंट आहे. परत या मुलांना सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि बेटरमेंट करावं लागणार. आता बऱ्याच मुलांच्या माइंडमध्ये एक प्रश्न येतो की सर, आम्हाला पहिल्या राऊंडला एक कॉलेज लागलं होतं, फॉर एक्झाम्पल DY पाटील पिंपरी लागलं होतं, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ब्रांच. आम्हाला राऊंड टू ला बेटरमेंट मिळालेली नाहीये, म्हणजे आमचं राऊंड वनचं कॉलेजच सेक्युअर आहे, तर आम्ही राऊंड थ्री ला जाऊ शकतो का. तर हो, तुम्ही राऊंड थ्री ला जाऊ शकता. तुमचं जे राऊंड वनचं DY पिंपरी लागलं होतं ते कॉलेज तुमचं रिटेन राहणार आहे. कधीपर्यंत रिटर्न राहणार आहे, तुम्हाला थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काय करायचे, काळजी घ्यायचे की तुमचे आताचे जे DY पिंपरी ENTC लागलंय याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन राऊंड थ्री ला टाकायचे. जर तुम्हाला राऊंड थ्री ला याच्यापेक्षा बेटर जर कॉलेज लागलं तर हे तुमचं राऊंड वनचं जे कॉलेज आहे ते राऊंड वनचं कॉलेज तुमचं निघून जाणार आहे. पण जर तुम्हाला राऊंड थ्री ला बेटर कॉलेज जर नाही मिळालं तर हे तुमचं जे राऊंड वन ला कॉलेज लागलं होतं ते सिक्युअर असणार आहे, ते कुठेही जाणार नाहीये. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता इथंच म्हणजे मला इथं तुम्हाला सांगायचंय की राऊंड थ्री ला इलिजिबल कोण आहे, तर सगळे विद्यार्थी राऊंड थ्री ला इलिजिबल असणार आहेत. आपण थोडस बघूया राऊंड थ्री ला काय होणार आहे, बरोबर आहे. सो पहिलं आपण इथं राऊंड थ्रीच्या अगोदर पहिलं बघूया की कट ऑफ वर काय इम्पॅक्ट आलेला आहे. सो जर आपण कट ऑफ वर नजर टाकली तर आपल्याला असं दिसतंय की COEP, VJTI, सरदार पटेल, PICT, VIT, PCCOE बऱ्यापैकी कॉलेजेसचे कट ऑफ कमी झालेले आहेत. पण ते कमी मायन्यूट कमी झालेले आहेत, म्हणजे 500 रँक, 100 रँक, 200 रँक, 300 रँक, 1000 रँक, राईट. पण काही कॉलेजेस आहेत जसं की कमिन्स कॉलेज आहे, त्याचा IT चा कट ऑफ वाढलेला आहे.
संजीवनी कॉलेज आहे, अमृतवाहिनी कॉलेज आहे, यांचे कट ऑफ राऊंड 2 ला वाटलेले आहेत. पण बऱ्यापैकी कॉलेजेसचे कमी झालेत, पण ते कमी झालेत ते किती 0.2% किंवा 0.5% या पद्धतीनं झालेले आहेत. मला वाटतं आपण बघितलं की राऊंड 2 मध्ये बऱ्यापैकी एक 20 ते 25% विद्यार्थ्यांना बेटर ऑप्शन मिळालेले आहेत. आता राऊंड 3 ला काय होणार आहे, तर मी सांगेल की अजून काही मुलं बाहेर पडतील. बऱ्यापैकी मुलं जी IIT NIT ची मुलं असतील ती बाहेर पडतील राऊंड 2 च्या नंतर आणि वॅकन्सी क्रिएट होतील. राऊंड 3 ला सुद्धा एक माझ्या अंदाजे 5 ते 8% विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळू शकते. म्हणजे बेटरमेंट फार बेटरमेंट नाही होणार. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, त्या एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या कॉलेजमध्ये काय लागलेला ENTC लागलाय, तर त्याला त्याच्या जस्ट वरच्या कॉलेजमध्ये त्याला ENTC लागण्याचा प्रश्न आहे, म्हणजे लागू शकतं. किंवा त्याच्या लेवलच्याच कॉलेजला म्हणजे त्याच कॉलेजेसमध्ये एक AIDS म्हणजे एवढी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. फार इम्प्रूव्हमेंट थर्ड राऊंडला होणार नाहीये. पण आपल्याला थर्ड राऊंडला सगळ्यांना जायचंय, कारण थर्ड राऊंडला जाण्यामध्ये काही हार्म नाहीये. पण इथं कंपल्सरी काय करायचंय, बेटरमेंट करायचं. म्हणजे ज्यांना राऊंड 1 ला ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांनी पण बेटरमेंट करायचंय, आणि ज्यांना राऊंड 2 ला अलॉटमेंट मिळाले आहे त्यांना पण बेटरमेंट करायचंय. मी थोडंसं तुम्हाला सांगेल की राऊंड 2 मध्ये मला वाटतं आता 99.99% मुलांचे फॉर्म सगळ्यांना अलॉटमेंट आलेला आहेत. पण 2 मिस्टेक्स झालेले आहेत. मला वाटतं कॅफेच्या मिस्टेक या राऊंड मध्ये बऱ्यापैकी अवॉइड केलेत. एक अशी मुलगी होती की तिला DY पाटील पिंपरी कॉलेज लागलं होतं राऊंड 1 ला, आणि तिनं काय केलं, ती पेमेंट करत होती बेटरमेंटसाठी आणि तिचं पेमेंट फेल झालं. राईट. आणि मग तिचं ते बेटरमेंट प्रोसेसच झालं नाही. मग तिनं राऊंड 2 ला तिनं काय केलं, अज्युम केलं की मला DY पाटील पिंपरी AIDS लागलं होतं आणि मग मला आता लागेल म्हणून तिनं राऊंड 2 ला फ्रेश ऑप्शन फॉर्म भरला आणि तिला राऊंड 2 ला अलॉटमेंटच आली नाही. म्हणजे काय झाले बघा, पेमेंट सक्सेसफुल न झाल्यामुळं तिचं राऊंड 1 ला लागलेलं सीट गेलं आणि राऊंड 2 ला अलॉटमेंटच नाही झालेली. ही एक मिस्टेक लक्षात आली आहे. सो इथं काळजी घ्यायची आहे की ज्यांना फ्रेश अलॉट झालेलं आहे, ज्यांचं ऑलरेडी 1000 पे केलेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, डबल पैसे भरायचे नाहीयेत. पण ज्यांना सेकंड राऊंडला पहिल्यांदा सीट लागली त्यांनी इन्श्युअर करायचं की आपलं पेमेंट होईल. राईट. दुसरं एक मिस्टेक झालेली आहे. 1-2 मुलांनी काय केलेलं आहे की त्यांनी काय केलं होतं की राऊंड 2 ला एक कॉलेज लागलं होतं आणि त्याला SKN कॉलेजमध्ये IT ब्रांच लागली होती आणि त्यानं राऊंड 3 ला काय केलं, SKNच ENTC टाकलं. ठीक आहे. तर राऊंड 2 ला टाकल्यामुळे त्याचं काय झालं, त्याचं जे कॉलेज होतं ITचं ते निघून गेलं आणि तो वीक ऑप्शन होता, तो ऑप्शन त्याला लागलेला आहे. राईट. आता बेटरमेंट पहिल्यांदा ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे त्यांच्या बेटरमेंटचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आपण ज्यांना पहिल्या राऊंडला ज्यांना बेटरमेंट झालं होतं, तो एक इन शॉर्ट मध्ये तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या लिंक मध्ये सांगणार आहे की राऊंड 1 चं बेटरमेंट केल्यानंतर राऊंड 2 चं बेटरमेंट कसं करायचंय. ओके. थँक्यू.